तुम्ही उगाच चिडलात तुम्ही सरनोबत. आम्ही काही सगळं आमच्या स्वार्थासाठी करत नाही. करतोय का? आणि स्वराज्याच्या गादीवर तुमचा भाचाच बसतोय. सख्खा भाचा राजाराम राजे. सरनौबताना आनंद झाला नाही वाटतं. प्रश्न आनंदाचा नाही आणि सख्ख का परक त्यो बी नाही. कसं नाही? अहो सरनोबत, आम्ही खूप विचाराने धोरणाने करतोय हे सगळं. आम्ही कुणाचे कोण? तुमच्या बहिणी साहेबांच्या मागे उभे राहिलो. हो, आणि तुम्ही सख्खे असून कच खाताय. अहो तुम्हाला कोण विचारणार? सरनौबत हंबीरराव, अहो सत्याच्याच बाजूने उभे राहिलो ना आपण. एकतर शंभूराजे रागीट, तापट, उग्र स्वभावाचे ते. दुसरी गोष्ट, त्यांचं आणि अष्टप्रधान मंडळाचं मोठं वित्तुष्ट. मी काय म्हणत होतो, शिवाय महाराजांनी एवढ्या मोठ्या लग्नाचं निमंत्रणही दिलं नाही. पन्हाळगडावरच ठेवलं. 3 वर्ष रायगडावर पाऊलही ठेवू दिलं नाही महाराजांनी. यात महाराजांचं त्यांच्याबद्दलचं मत स्पष्ट होतंय. मला एवढं ठाव आहे का त्यांच्यावरचे सगळे आरोप तकलादू ठरलेत. ठरले नाही, ठरवलेत. शिवाय शंभूराज बी पराक्रमी आहेत. मान्य, पण असा पराक्रम स्वराज्याला एक दिवस दिलेर खानाच्या छावणीत घेऊन जाईल. नाही, दिलेर खानाच्या छावणीची समधी गोष्ट मासनी ठाव आहे. सरनोबत, ही सगळी महाराजांची सारवासार. मला एक सांगा, शंभूराजे जर एवढे गुणी होते, मग महाराजांनी कधीच त्यांचं नाव कसं घेतलं नाही? हो, आणि महाराजांच्या मनात उत्तराधिकारी म्हणून शंभूराजे कधीच नव्हते. नाहीतर त्यांना असं तुटक का ठेवलं असतं? शिवाय महाराज असं कधीच म्हणाले नव्हते की शंभूराजांना गादीवर बसवा, पुढचा राजा करा. पण करूच नका असं बी कधी म्हणले नाही. शेवटच्या दिवशी महाराजांनी सांगितलं ना तेच. काय सांगितलं? बाळराजांना राजा करा म्हणून. काय? हो, म्हणजे महाराज जसे शुद्धीवर येत होते तसं ते म्हणतच होते. म्हणायचे परत बेशुद्ध पडायचे. काय मोरोपन? कोणालाही विचारा, महाराजांनी हाच घोषा लावला होता. म्हणजे सरदार मालसावंत आहेत, कान्होजी भांडवलकर आहेत, सोमजी नाईक बंकी आहेत, कृष्णाजी बंकी आहेत, सरदार बापूजी भाऊराव, सरदार सूर्याजी काळे, सरदार राम माळी, या सगळ्या मातबर मंडळींना ही गोष्ट पटली आहे. आणि म्हणूनच हे सगळे तुमचे भाचे आणि स्वराज्याचे आत्ताचे राजे राजाराम राजे यांच्या पाठीशी उभे आहेत. विचार करा सरनोबत, यात राजमातोश्रींची इच्छा, जनतेची मागणी, याच्या पलीकडे काहीही नाही. आता तुम्ही अर्थात ना अनर्थ काढू नका आणि महाराजांचे शेवटचे शब्द सत्यात आणा. पेशवेपंत, अहो बोला ना घडाघडा. महाराज म्हणाले बाळराजेंना गादीवर बसवा, तर बसवायचं आपण. आणि या गोष्टीला तुमचा आशीर्वाद हवा. बघा, विचार करा. काढण्या काढा. जनार्दन पंत हणमंते, एवढे दिवस कोठडीत काढल्यानंतर मन पालटाची अपेक्षा धरावी का आम्ही?
पंत उत्तराच्या अपेक्षेनं प्रश्न विचारतो आहोत. का आबासाहेबांच्या जाण्याची खबर आम्हाला लागू दिली नाही? का गडाचे दरवाजे बंद आहेत हे आम्हाला समजू दिलं नाही? आबासाहेबांचा आजार पण कळू दिलं नाही की राजाराम राजांचं मंचकार होऊन कळू दिलं नाही? याचा अर्थ तुमचं रायगडाशी संधान होतं की नाही? नाही. जनार्दन पंत अजूनही सांगतो आहोत, आम्हाला सत्यता जाणून घ्यायची आहे. नीट विचारपूर्वक उत्तर द्या. रायगडावर तुमचं कोणाशी संगनमत होतं सांगा. करा विचार, पण आज रात्रीपर्यंत निर्णय कळवा. हो, म्हणजे उद्या सकाळपर्यंत आदेशाची अंमलबजावणी करायला बरं. पंत, याला आवरा. तुमचा लहान भाऊ म्हणून आतापर्यंत काही बोललो नाही. आता या पुढे एक शब्द जरी बोलला तरी अशी कानाखाली मारीन का पाणी मागायचं नाही. ए सोमाजी, अरे गप की. सांगा याला तो कोणा मोर बोलतोय. अरे सरनौबत आहे म्या. आता जर मधी काही बोललास तर तळबीडच्या रानात याला झाडाला उलटा टांगन आणि खाल. सरनौबत अहो, कुठे लक्ष देत आहे? लहान धाकटा आहे, पण तसा मनाने चांगला आहे. मग आज रात्रीपर्यंत निर्णय कळवताय ना? आणि म्या नकारच दिला तर 3 गोष्टी होतील. एक, तुमचा नकार हा राजद्रोह समजला जाईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःच्या बहिणीचा आणि भाच्याचा दुरावा. नातं संपणार. मी बोलू? आतापर्यंत केलेल्या सेवेला बट्टा लागणार. बट्टा लागणार आणि सर सेनापती पद सोडावं लागणार. विचार करा आणि रात्रीपर्यंत कळवा. बोला पंत, तुमचा बोलवता धनी कोण आहे ते समजलंच पाहिजे आम्हाला. आमचा बोलवता धनी कोणी नाही? छान. मग जनार्दन पंत, तुम्ही हे सगळं का केलं याचा खुलासा द्या आम्हाला. खुलासा देण्यासारखं आमच्याकडे काहीही नाही. बाप मरतो आमचा, व्याकुळ होऊन जीव सोडतो, आणि तुम्ही ती खबर आमच्यापासून लपवून ठेवता. काय पोरखेळ वाटला तुम्हाला? संभाजीराजांचा बाप म्हणजे कोण वाटला कोण? खुलासा हवाय, पण तोही आत्ताच. काय खुलासा देऊ? आणि खबर लपवली नव्हती. धनी, खबर नाही, खलिते लपून ठेवले होते. हे बघा खलित. बघितलं हिरोजी काका, हे एवढे खलिते सापडले तरी सुद्धा खोटं बोलतायत आमच्याशी. यांची एवढी हिंमत कशी झाली? खुलासा पाहिजे. युवराज, अहो काय करताय? जुनी जाणती माणसं आहेत ती, मालाची आहेत. अहो महाराजांनी सांभाळलेली आहेत. रागावरा,
घ्या तलवार माग. हो त्यांनी आत्तापुतूर केलेली स्वराज्य सेवा तरी पाहावी. स्वराज्याची सेवा करणारे जर आमच्या मुळावर उठणार असतील तर आम्ही निमिषात बंदोबस्त करू. प्रसंगी कर्तन उतरवायला माग पुढे पाहणार नाही. मग कुणाचीही पर्वा केली जाणार नाही. कुणाचीही. ज्योत्याजी, दादा काय काय वाटतं, हंबीरराव आपल्या पक्षात येतील? आम्हाला खात्री आहे येतीलच. काय मोरोबा, तुम्हाला काय वाटतं? हा, काय म्हणालात? लक्ष द्या आमच्या बोलण्याकडे. हो आहे लक्ष आहे. काय झालंय, सकाळपासून नाक गळतंय आमचं, पडसं झालंय. कोयनेचं पाणी बादलं नाही तोच पडसही आलं. ते मी म्हणत होतो हंबीराव आपल्या बाजूला येतील. नाही आलेच तर 5,000ची फौज आहे आपल्याकडे. अटक करू त्यांना. सोमाजी, काही ठिकाणी बुद्धी चांगली चालते, काही ठिकाणी माती खातोस. चुकलं का? मग अक्कल नसल्यासारखं बोलतोयस. अरे 5,000ची फौज घेऊन काय बसलास? त्यांच्याकडे 20,000ची खडी फौज आहे. पण आणि असं काही बोललास तर इथेच आपली उचल बांगडी होईल आणि वसंतगरावच्या घाळीत जाऊन बसायला लागले आपल्याला. पण दादा, गप्पा. मगाशी असंच मध्येच बोललास. काय? महाराज जाते समय बाळराजेंचं नाव घेत होते म्हणून. दादा तुम्ही बघाच, माझ्या याच बोलण्यामुळे पारड सगळं फिरणार आहे. सगळं कर, पण ताळतंत्र सोडू नकोस. लक्षात ठेव, सुरनिसाचा भाऊ आहेस. धाकटा. मी काय म्हणतोय अनाजी पंत, आपण शंभूराजांशी सामंजस्याने घेतलं तर, म्हणजे त्यांच्याशी चर्चा केली तर ऐकतील ते. तुम्ही गप्प होतात ते काय वाईट होतं? मग कशाला तोंड उघडताय? अनाजी पंत, मी आपल्या हितातच सांगतोय. पण हंबीररावही तळ्यात मळ्यात दिसतायत. काय तुमचा मुरब्बीपणा? तुम्ही तर ऐनवेळी अवसानघातच करताय. ऐका, हा अवसानघात नाही. हा अवसानघात नाही तर काय? ही जर सामंजस्याची बाराखडी तुम्हाला बोलायची होती तर त्याची सुरुवात रायगडावरच करायची होती. इथवर येईपर्यंत का थांबलात? मोरोपंत, तुमच्या सर्दी परशाचं कारण मला कळलंय. आता माघार नाही, कारण दादांचा हेतू जाहीर झालाय सगळीकडे. आता तुमच्या नजरेत जराही वेंधळेपणा दिसला ना तर हंबीरराव आहेत त्यापेक्षा 2 पावलं मागे सरतील. त्यामुळे आता मागे बघायचं नाही, पुढे बघायचं, पन्हाळगडाकडे. धनी, अजून तसंच बसला सवय काव? जेवा की, गार होईल जेवण. गळ्याखाली घास उतरत नाही, सारखं डोळ्यामोर शंभूराज येते. हाओ पर धनी, सकाळपासनं न्यारी बी केली नाही तुम्ही. नका लय विचार करू. कसा विचार करू न ग? ज्या हातानं शंभूराजासनी मुजरा केला त्या हातानं त्यांना काढण्या लावायच्या. हाओ पर धनी, त्याच हातावर सोयरावंश राखी बांधतात दर सालाला. आणि आता भाच्या भांच्या लग्नात बी भाच्या बचा माग तलवार धरली होती, ती बी याच हातानं. हे बी ध्यानात ठेवा. दागिन्यानं गळा काय मडिवला
तर नरड पडिवल्यासारखं बोलायला लागलंय. एवढी भुरळ पडली होय तुम्हासनी? तसं काय भी नाही. आणि दागिनं काय नवं व्हायती वय मला. पर यो साथ जो गळ्यातला चमचम करतोय तो उद्या गळ्यातला फास होईल तवा कळल. बहिणी समोर मान खाली जाण्यापरास त्याच मानत फास घालून घेतला तर काय व वाईट. काय म्हणलात? काय चुकीचं बोलले हो मी? एवढी अपेक्षा धरून बसल्यात वंच आणि तुम्ही तळ्यात मळ्यात करताय वय. निर्णय साधा वाटला वय तुम्हासनी? हाओ धनी, सख्याला धरून राहा आणि एक लक्षात ठेवा, जाळा वाचून कड नाही आणि माये वाचून रड नाही. आणि माया ही सख्याला असती. बस! काय करायचं ना काय करायचं नाही याचं धोरण आंबीररावाच्या मुतफा खाण्यातल्या चुलीवर शिजत नाही. जाळ इथं लागतोया, इथं शिस्त समज. काय करायचं ते मी ठरवेन. मग ठरवा, हो पण आधी जेवून घ्या. माझं पोट भरलं. पोट भरल पण समाधानाचा ढेकर तवाच द्याल जेव्हा सोयरा वंशांच्या माग उभं राहाल. अनाजी पंतांनी सरनोबतांना एकदम चिमटीत पकडलाय. चिमटी? वय तसंच म्हणावं लागल. कारण सरनोबतांना धड हो बी म्हणता येत नाही आणि नाही बी म्हणता येत नाही. अजून मसलतच सुरू आहे सरनोबतांच्या वाड्यावर. एवढी कसली मसलत चालली? झाली हात मिळवणी. त्यात अनाजी पंत 5,000ची राखीव फौज घेऊन आले आहे. याचं बी कारण समजलं नाही. अदमसलाय घेतला पण 5,000ची फौज का आणली असेल? मसलत करायची असली तर आत्ता 5,000ची आहे. हात मिळवणी झाल्यावर 25,000ची होईल. 25,000? व्हाय, तळबिडात आधीपासूनच 20,000ची फौज तैनात आहे. म्हणजे मामासाहेब अनाजी पंतांना कौल देतील असं वाटतंय तुम्हाला? आता इतक्या वेळ मसलत चालू आहे, याचा अर्थ दुसरा काय असणार आहे हो? लाडी, जी मसलत कधीपासून सुरू आहे? कालपासून. कालपासनं? म्हणजे मग आंबीररावांची भूमिका स्पष्ट नाही तर? कारभारांना तळबिडाचं रान भुसभुशीत लागलं असणार आहे म्हणून मग बसले असतील खणत. दुसरं काय? म्हणजे तुमच्या दोघांचा हा होरा आहे की काहीतरी गडबड आहे? तसं वाटायला वाव आहे. पन्हाळगडावर फौज किती आहे? तुलनेनं कमी आहे. व आताशा फौजा यायला सुरुवात झाली आहे. पण आता कशाला फौज? सावधगिरी बाळगायला हवी. पण मग तातडीनं फौज कुठून मिळेल आपल्याला? शृंगारपूरहून. रायप्पा जी, कविराजांना सांगावा धाडा, शृंगारपुराहून फौज मागवून घ्या म्हणा. धनी, कवीजी गडावर नाही आहेत. कविराज गडावर नाही? गेले कुठे? 2 दिवस झाले दिसलेच नाही. गडावर असेल तर दिसतील ना. ते कसे गेले न सांगता न सवरता? पळून जाणारा माणूस काय सांगून जातो का? लाडी, तुला दिसलं कविराज? नाही, पण माझ्या माणसांना विचारून सांगते. गेले कुठं म्हणायचं? बघा, तुमच्यावर बिकट प्रसंग आला तसा हा संधी साधू माणूस पळून गेला. तुम्ही अशा माणसाला आपला दोस्त म्हणताय. कुठं गेले असतील कविराज?